माय चॅनल. सो मी काल कोरिओग्राफीला गेले होते हिंजवडीला आणि तिकडे मला क्लायंट बोलला की अरे 3 वाजलेत तुम्हाला 4 वाजेपर्यंत यायला जमेल का, कारण की आम्हाला 3 वाजता मी अवेलेबल नाहीये, सो तुम्ही 4 पर्यंत. आणि मग मला असं झालं 1 तास मी करू काय. मग मी केली खूप सारी शॉपिंग आणि त्याचा तुम्हाला हॉल मी दाखवणार. आणि खूप जास्त थंडी आहे आणि हे जे मी घातलंय नाईट सूट, दिस इज फ्रॉम दिल्ली आणि माझा फेवरेट आहे. असं दाखवलं की याच्यावरची प्रिंट दिसेल, क्यूट आहे ना. येस. सो आता मी तुम्हाला दाखवते फटाफट हॉल. हा कुर्ता टाईप टॉप मी घेतलाय, शॉर्ट कुर्ती, आणि हा आता खूप जास्त ट्रेंडिंग मला दिसलं, सो त्यामुळे मी हे घेतलं. हे मला मिळालं अराउंड 200ला आणि एकदम एकदम छान मटेरियल, एकदम काय म्हणतात ते हे लागतं ना खादी का कॉटनचं, ते सगळं लागतं बघा तशा टाईपमध्ये. आणि ते मला पडलं 200ला, व्हाईट कलरचा टॉप. नेक्स्ट आहे माझ्याकडे हे जॅकेट ब्लॅक कलरचं, जे मी कालच घालून बघितलं म्हणून उलट आहे. सो हे जॅकेट पण मला 200चं मिळालं. तसं तर मी तिकडे गेले ना तो मला म्हणला 450 का है मॅम, ले लो बहुत अच्छा है, थंडी में यूज हो जाएगा. म्हणलं ऐक ना बाबा, मी FC रोड वरून आले, म्हणलं मी तिथे राहणार आहे, मला आता टाइमपास करायचं म्हणून मी फिरते. टाइमपास मध्ये मी एवढी शॉपिंग केली. तर डायरेक्ट 450 वरून काय न बोलता बोला दे दो सो दे दो मॅम आप. मग मी त्याला ह्याचे फक्त 200 रुपीज दिले. छान आहे ना बघा, ब्लॅक कलरचं मला पाहिजेच होतं. आणि क्रॉप ते पण खूप छान आहे. आता थंडीत क्रॉप टॉप घातला तर क्रॉप जॅकेट म्हणून मी हे घेतलं. आणि हे मी इतक्या दिवसांपासून शोधत होते स्कर्ट छान, पण मला प्लेन व्हाईट नव्हता पाहिजे, पण व्हाईट पाहिजे होता आणि काहीतरी डिझाईन पाहिजे होती. सो हा स्कर्ट बघा, एकदम छान घेर वगैरे सगळे. आणि गेस वॉट, मला हा फक्त 300 मध्ये मिळालाय. आणि ह्याचं कापड आणि हे सगळं इतकं छान आहे ना, म्हणजे हा 300चा नाहीच आहे, म्हणजे 300चा न वाटणार आहे. आणि आतमधून ह्याला अस्तर वगैरे असं पण आहे. सो असे कपडे 300ला युजली जे मिळतात 300 वगैरेचे, त्याला ना आतमधून असं काही नसतं अस्तर वगैरे, प्लेन एक कपडा असतो. पण हे खूपच छान आहे, मला खूप आवडलं. आणि येस 300 मध्ये काय, म्हणजे तो मला तर तसा किती बोलला 500 का 550 बोलत होता. मी म्हणलं भैया FC रोड से आई हूँ, काय झालं की मी FC रोड से आई हूँ असं त्याला बोलत होते. आणि मग मला म्हणला ले लो मॅम जाडो आपके लिए 350. मी म्हटलं 300 में दे रहे हो क्या. नहीं मॅम 350 ही होगा. मी असे टर्न झाले आणि मी निघायला तर म्हणलं ले लो मॅम 300 में ले लो, क्या ही बोललो आपको. मग मी हे 300ला घेतलं. आता तिकडे चप्पल्सचं होतं आणि तिकडे ना 500ला 2 असं सेट होतं आणि जर सिंगल घेतला तर 300ला. सो मला ही फर्स्ट खूप आवडली, म्हणजे काहीतरी वेगळं. आणि आता थंडी आहे तर मग खाली असं लेदर वगैरे, लेदर नाही म्हणजे हे लेदरच आहे का, नाही म्हणजे असं वेल्वेट टाईपचं असेल ना तर मग कसं जरा वॉर्मथ मिळते खाली. सो मी ही चप्पल एकच घेणार होते, पण म्हणे मॅम ले लो ना दुसरा भी ले लो. मग मी म्हणून ही वाली पण घेतली. आणि ही मला मिळाली, हे दोन्ही मला मिळाले 500 मध्ये. आणि दोन्हीचा कलर ब्राऊन, हे मला आता नोटीस झालं. शिट जाऊ दे, मला ह्याच्यामध्ये ना ऍक्च्युली चेरी रेड असतो ना तो कलर पाहिजे होता, पण ठीक आहे आता. सो मला हे पण दोन्ही 500 मध्ये मिळाले चप्पल्स. आणि आता लास्ट परचेस. सो मी एवढी शॉपिंग केली, एवढेच म्हणजे सगळं 1200चं झालं. हे सगळं जे आहे ते 1200चं झाले. याचे वेगळे पैसे, ह्याचे पकडायचे नाही, कारण की हे पाहिजेच होतं मला खूप जास्त. तर 1200ची ही सगळी शॉपिंग झालेली आहे. आणि हे बघा तुम्ही हातातलं माझं जे आहे हे कार्टियरचे, आणि हे इतकं आवडलं ना मला. आणि हे आपल्या FC रोडला ना खूप महाग देतात आहेत, म्हणजे काही पण प्राइस सांगतात 400 450 वगैरे. तर मला हे फक्त 280ला मिळाले. म्हणजे मी त्याला 250 म्हणत होते, पण तो म्हणला मॅम नाही इतना खरेदी नाहीये मेरा. म्हणजे मला शिकवलं होतं कसं उघडायचं, तरी पण मी विसरले. ओ शिट. हा, तर त्याने मला फक्त हे 280ला दिलं. आणि तो म्हणत होता 290 करो मॅम. म्हणलं क्या 10 रुपये देख रहे हो आप भैया. तर म्हणे आप भी क्यों देख रहे हो दीदी. आम्ही हसत हे मला ऍक्च्युली असं पण जाईल हातात, तर ते खोलायचीच गरज नाही, ठीक आहे. पण मला हे खूप जास्त आवडले. बघा किती छान आहे. आणि याच्यावर असं वरती कार्टियर पण लिहिलंय. ऍक्च्युअल कार्टियरचं लाखात वगैरे आहे, पण तात्पुरतं असं डेली यूजला. तो बोलला पाण्यात घातलं ना तरी काय होणार नाही, म्हणजे चांगलं आहे. सो मला असं इमिटेशन ज्वेलरीज खूप आवडतात. सो येस, हे होतं माझं हिंजवडीचा हॉल. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एंडपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज, बाय.